महायुतीमधील कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यामध्ये सध्या मानपमान नाट्य रंगल्याचं चित्र दिसतंय। कारण महायुतीमधल्या मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरनं चांगलीच झुंपली आहे। सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका या राज्यमंत्री माधुरी मिसाळांनी परस्पर घेतल्याचा आरोप असून या संदर्भात या खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे। संजय शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहिलंय आणि आपल्या विभागातली बैठक घ्यायची असेल तर बैठक माझ्याच अध्यक्षतेखाली करावी असा मजकूर या पत्रात लिहिला गेलाय। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। उदय, नेमकी काय नाराजी आहे? महायुतीमधील कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यामध्ये एकूण मानपमान नाट्य जे आहे ते समोर आलेलं आहे। कॅबिनेट मंत्री सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि त्यांच्याच विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि विभागातील प्रशासकीय बैठका घ्यायच्या असतील तर कॅबिनेट मंत्री म्हणून माझ्याच अध्यक्षतेखाली घ्याव्यात असं त्यांनी सूचना केलेल्या आहेत। राज्यमंत्री माधुरी मिसाळ या परस्पर प्रशासकीय बैठका त्यांच्या अध्यक्षतेखाली घेत आहेत। त्यामुळे नाराज झालेले कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना सरळ पत्र पाठवलेलं आहे आणि यापुढील सर्व प्रशासकीय बैठका या माझ्याच अध्यक्षतेखाली घेतल्या गेल्या पाहिजे असं त्यांनी स्पष्ट निर्देश पत्राद्वारे दिलेले आहे। त्यामुळे एकूणच राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांच्यामधलं एकूणच जे असमन्वय जो आहे तो आपल्याला इथे दिसून आलेला आहे आणि थेट त्यांनी पत्रातून नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। एकूणच मानपमान नाट्य जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं। याआधी देखील सामाजिक न्याय विभागातून लाडक्या बहिणीसाठी पैसे जे आहेत ते वळवलेले होते, त्यावेळेला देखील संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती। थोडंसं यासाठी थांबवते कारण स्वतः राज्यमंत्री माधुरी मिसाळ आपल्या सोबत आहेत। माधुरीताई, असं कळतंय की संजय शिरसाटांनी आपल्याला एक पत्र लिहिलंय, विभागाची बैठक आपण परस्पर घेतली याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। हो, परवा मला त्यांचं पत्र मिळालं। मला पण थोडं आश्चर्य वाटलं कारण सगळ्या खात्याच्या माझ्याकडे जेवढी खाती आहेत त्याच्या बैठका चालू आहेत आणि खात्याची बैठक घेणं प्रशासनाबरोबर हा माझा अधिकार आहे। त्यांच्या अधिकारात कुठलीही ढवळाढवळ त्यांच्या पत्रानुसार मी केलेली नाही। कुठल्याही मीटिंगमध्ये मी कुठलेही निर्णय दिलेले नाहीयेत। त्यामुळे मला असं वाटत नाही की मी त्यांच्या अधिकाराचं कुठं उल्लंघन केलं। दुसरी गोष्ट, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सगळ्या 150 दिवसाचा आढावा देण्यासाठी पण आम्हाला राज्यमंत्र्यांना निर्देश दिले होते। त्याप्रमाणे सगळ्या खात्यांच्या आढावा बैठका पण चालू आहेत, त्यानुसार ही पण बैठक चालू होती आणि आता तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही माझ्याकडनं चूक होतीये का नाही होतीये हे कळण्यासाठी मी मुख्यमंत्री कार्यालयाला पण एक पत्र पाठवलेलं आहे की मुख्यमंत्र्यांकडनं त्यांनी मला निर्देश द्यावेत या संबंधी आणि त्याप्रमाणे त्यांच्या आदेशाचं मी पालन करेन। जे पत्र कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झालंय त्या पत्राला आपण काही उत्तर दिलंयत का? हा, मी त्यांना माझा हा खुलासा पाठवून दिलाय की मला हा माझा अधिकार वाटतो की खात्याच्या प्रशासनाच्या बैठका घेणं आणि निर्देश देणं, काही सूचना देणं, कारण खात्याचा कारभार बघताना माझ्याही काही सूचना असू शकतात। त्याप्रमाणे मी बैठका घेते आणि त्यांच्या काय अधिकाराचं मी कुठेही उल्लंघन करत नाही कारण कुठल्याही बैठकीत मी कुठलाही निर्णय दिलेला नाहीये। दोन्ही म्हणजे महायुतीमधल्या वरिष्ठांना याबद्दल आपण कळवणार का? मुख्यमंत्री कार्यालयाला आपण एक पत्र पाठवलंय, याचा उल्लेख तर आपण केलाय, पण थेट वैयक्तिक बोलणं काही आपलं झालंय का? नाही, वैयक्तिक बोलणं काहीच झालेलं नाही कारण त्यांचं पत्र मला अचानक प्राप्त झालं आणि त्यानुसार मी माझा खुलासा त्यांना पाठवला। जी, आपले आभार माधुरीताई, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत आणि आपली बाजू मांडलीत त्याबद्दल। तर नाराजी पाहायला मिळाली, मानपमान नाट्य एक प्रकारे रंगलं। माधुरी मिसाळ संजय शिरसाट यांच्यामध्ये सामाजिक न्याय खात्याची बैठक माधुरी मिसाळ यांनी आयोजित केलेली होती, ती परस्पर का घेतली असा एक प्रकारे आक्षेप या पत्रातनं शिरसाट